बोलू नको राणी, तू माझ्यासोबत चल फक्त. सांग ना राजे, सांग ना. राजे कोणी पाहिन ना. हात सोडणं. राणी पाहू दे कोणाला बी, काही भिऊ नको तू आता. नाही राजे, मी कोणालेच नाही देत. मी भेट नाही कोणाले, म्हणून तुम्ही आतापर्यंत लग्न नाही केलं राजा. राणी चल आपण मस्त हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ. चल गाडीवर बसून. तुला म्हणतं ना कोणी पैन कोणी दिशीन, आपण गाडीनं भुरुक्कन चाललं जाऊ. कोण राजा? सविता वहिनीनं भांडण केलं काय? राणी तुझ्यापाशी खाली आलो मी, आता तू तिचं नाव काढू नको. तुला माहिती आहे ना मला अजिबात पसंत नाही आहे सुरुवातीपासूनच. पण आता आईच्या भरोशावर चालू आहे सगळं. पण आता किती दिवस सहन करू मी, सगळे दिवसांदिवस असेच चालले. चल राजा, मूळ खराब झालं ना, चल आपण जाऊ. राणी चल ना, तर आठ वाटतो झाले मी भांडे घासणं. कुठे गेली राणी? माहिती आता तर होती. आई आपण जेवण करू सोबत. ताटं कर लवकर, आता ताटं वाळून राहिली. राणीचा पत्ता नाही, गेली काही पिंकीच्या घरी काय माहीत. सविता कोण सविता कोण? शांती कोण? सुन बाई लढत घरात गेली. तो बोलली वाटते काही. चुपचाप बस ना तुम्ही, दात काढून उभी नका राहू ना. मला माहिती आहे काय झालं काय नाही. तर जवळ पोरगी उभी आहे, बाया उभी आहेत, काहीच वाटत नाही का बोलायला? काहीच नाही. आई काय झालं वहिनीले? काय माहित रिंकू बेटा, पाहुणे तुम्ही काय झालं तर. थांबा तुम्ही. रिंकू मला असं वाटते बाई, त्या केक आणला व्हा सविताच्या काही पसंत नाही. तिचं म्हणणं असेल 2 मजली केक पाहिजे होता. आई तुम्ही चुपचाप बसा, तुम्हाला काही माहीत नसते. मंदांनी वांगे कापता तुम्ही. चुप बस. नाही सविता काय झालं तुले? कोण तू राहून राहिली? अरे ओजस बेटा, ये. आजी सविता तू कोण केक कापता? आता इकडे उठून चालली आली एवढं मोठ्या झाली तू. जवळ माणूस घरांदी, रिंकू घरांदी, कोण अशी करू राहिली तू? आई तुम्हाला सगळं माहिती आहे. सविता काय झालं? सविता झाला का केक कापणं? नाही आई, केक नाही कापला मी, काहीच नाही. पण गी राजाजीले मी कदर आहे काय? राजाजी आले काय घरी? पण गी अरे कोणत्या कामात असतील सविता? कोण अशी वाकायचं वाक करतो तू? सांगा सखूबाई, सांगा तुम्हीच. रिंकूनं एवढा मोठ्या मनानं केक आणला, सविताले सुनीले किती जणांना बोलावलं माय, आणि तुमची पोरगी अशी करते आणि लेकरं चालले गेले. ओजस बेटा जाय घरांनी, जाय आत्या जवळ जाय. आई येते केक कापायले. आजी खल्लो जायची खल्लो. हा ओजस बेटा जाय, आई येते केक कापायले. पहिले लढणं बंद कर तू, बंद कर. सविता चुप राह तू आता, बंद कर लढणं एकदम, आणि चल हे केक कापायले. सविता चल पाहू मग आपण काय आहे. पहिले केक कापून घेतो मी, याव ना आता. आई काही कापत नाही मी केक. सविता चल पहिले तू केक काप, मग तमाशा कर. मला माहिती आहे तुमच्या पोरीनं केक आणला म्हणून तुम्हाला एवढी घाई होऊन राहिली, नाही तर कधी हसलो गो तुम्ही बी काही केक नाही आणला माझ्यासाठी. आई थांब आली रिंकू आली, थांब. चल बरं सविता ते लंड बंद कर, साडी बी बदलून टाकली लागते. चल तसाच काप. चला तुमच्या मनाची समाधानी झाली पाहिजे. चला सखूबाई 2 गोष्टी समजून सांगा तुमच्या सविताले. हे असं करणं लहान लेकरासारखं चांगलं नाही. आता माणूस कामात असते, कुठे असते सांगा. तो राजा किती काम आहे काय? तो दुकानात अशी भाजीपाला ऐकून राहिला, वावरातून आणून गठ्ठे बांधून भाजीपाला ऐकायला नेते तो. त्याचं त्याला माहीत त्याला किती कष्ट करावं लागतात. आई चल ये लवकर, चला सखूबाई. सविता हे आली मैसून. माय बाई सविता कापणं हो केक, कोण अशी करतो? हा कापतो. काय झालं वहिनीले? काही समजून नाही राहिलं. मनीष समोरच आता मनीष पाय म्हणजे घरी गेल्यावर म्हणतेस काय झालं म्हणून. ही वहिनी बी बोलली कोणी असले कीच तमाशा करते. मला काही समजून नाही राहिलं. पप्पू म्हणत पहिले आपण महाबळेश्वर जाऊ, गोवा जाऊ, किती मोठे मोठे गावं सांगितले होते आणि म्हणले जायसाठी.
आणि आता आता गोष्ट निघून राहिली. कोण काय माहीत. आईलाही म्हटलं, आईनं म्हटलं कार्यक्रम आहे मोदी खायचा, तेही झालं. आता आता आई म्हणे ना तुम्ही 8 दिवस फिरून ये जा. पप्पूले म्हटलं काय माहीत बा, त्याचं त्याला माहीत. मनीषा लई वेळ वाटपून राहिली काय? नाही आई, आताच झाली तयारी. पप्पू कुठं गेले? अरे तो म्हणे तुम्ही या म्हणे दोघी जणी, मी येतो म्हणे तिकडून. कामावर गेला तो. आई कोणत्या कामावर गेले? मला तो काही सांगितलंच नाही. येतो मी एवढं बोलले फक्त. मनीषा त्याचा लय मोठा बिझनेस आहे, तुला माहीतच नाही. सांगेन तर तुला एखाद्या दिवशी, काही काळजी नको करत. चल ना आता. अरे बापरे, भले चौकशा करून राहिली, काही माहीत झालं का काय माहीत. लय मोठा बिझनेस आहे. काही बिझनेसच्या बद्दल तर पप्पूनं काहीच नाही सांगितलं. मनीषा चल ना मंदिरांनी, पप्पू आलाशील ना. हा बाई चला. मनीषा तू असं गैरसमज वाटू देऊ. तुले महाबळेश्वरला जाऊन दिला तर थांब ना 2-3 दिवस. तुले महाबळेश्वरला बी जाऊ देतो मी. नाही तशी गोष्ट नाही आहे. बरं तू इच्छा नशील तर राहू दे मग. चला जा ना आता. वावरात आले तुम्ही, दातकाळ उभे राहून राहिले. बस झालं ना. कायचा हरिकून राहिला तुम्हाला कायचा नाही. इकडे आम्हाला परेशानी जीवाले सगळी. शांती तू होत राह परेशान, मला नाही परेशानी कोणती. सनीचा वाढदिवस झाला, केक भेटला. चला आता आता आरामात जातो महादेवच्या घरी आणि महादेवले म्हणतो चल वावरात. वा रे वा, एवढाही बेशरम माणूस नाही पाहिजे. सविता आला नाही का राजा घरी अजून? आई लेकरं झोपून ठेवले मी. राजाची घरी आली असते, अति बसेल राहिली असती काय मी? तुम्हाला हे तर समजायला पाहिजे की नाही. राजा कुठे गेला नाही तर सांगते आई मी इकडे चाललो, आई मी तिकडे चाललो. असं त्यानं काहीच सांगितलं सविता मला. आई त्याच्यात धाक तरी राहिला काय कोणाचा? दत्त तरी काय कोणाले ते? तुम्हाला बी काल काय बोलले माहिती आहे ना मला. मायाच्यांनी पाहू नको तू म्हटलं ना तुम्हाला. असं तुम्ही सांगत नाही मला. सविता असं कोणाचं चोरून ऐकत नसतात. मग पोरानं मायले म्हटलं काही नसते होते त्याच्यानी. माय पोराले बोलते, पोरगा मायले बोलते. तुला काही घेणं नाही त्याच्यानी. थांब फोन करून पाहतो मी त्याले. फोन चालला पण उचलून नाही राहिला राजा. कुठे काही समजून नाही राहिलं. सविता उचलला नाही त्यानं. गेलाच नाही एकटा मित्रासमोर कुठेसा. तू झोपून राह आता, आपच येते तो. नाही आई म्हणले राजाची घरी आल्याशिवाय झोप नाही लागत आई. बस मग अशीच लफारी करत घराची. राजाजी कुठे गेले राजाजी तुम्ही? राजाजी मग वाढदिवस होता, मला काही गिफ्ट नाही दिलं. वाढदिवस करायला नाही आले. काही बायकोचा वाढदिवस आहे, काही समजलं नाही तुम्हाला. आता घरी या फक्त तुम्ही, बोलतच नाही तुमच्यासोबत मी. पाहिजे तुम्ही फक्त आता सविता सविता करत माझ्या भोवती फिरसान तरी मी बोलणार नाही. चल मी बी लेकरा पाहिजे झोपून राहतो. माणसाला तसं वाटते की माझ्या भोवतीच आहे हे. माणसाला ज्या वक्ती बायको नसले ना त्या वक्तीच किंमत समजते. आता राजाच्या घरी आले शब्दही बोलत नाही मी, मग समजून गेले बायको कायले म्हणतात. असं रागून राहिला राजाचा. त्याला सांगितलं बरं पहिल्यापासून बाबू दिवसभर कुठे जाय पण संध्याकाळी घरी ये म्हणून. अजून घराच्या बरं गेला नाही तो बिना सांगितल्याशिवाय. आता पाहिजे ना रात्र होऊन राहिली तरी त्याचा याचा पत्ता नाही. थांब आता फोन करून पाहतो अजून. अरे बापरे फोन जाते पण उचलत नाही. कायच्यात व्यस्त एवढा आणि कायच्यात नाही. पौदे झोपली काय तर सुनबाई. लेकराची काळजी, सुनीची काळजी, पोरीची काळजी. सांग आता हा कुठे गेला आणि कुठे नाही. लेकांना सांगून तर द्या. माही बाई पाहिनं सविता केक नाही कापी. मला तसं वाटते बाई राजाचं आणि सविताचं भांडण झालं वाटते बाई. म्हणून तर राजा घरी नाही आला. सविता अन्न वाढणं ताट. तू तर उभीच आहेस. थांबा ना बसणीच बाबा, वाढतो ना. तातळासाठीच तुम्हाला आवाज दिला, पण मी जे सांगतो ते तर ऐका तुम्ही. काय झालं सविता? तू तर शांताबाईच्या घरी गेलती ना. शांताबाईनं सुनीचा वाढदिवस केला, हे तर खुशीची गोष्ट आहे. मला असं वाटते त्या वाढदिवस आला आता तू बी देते मला खर्चाचा झटका. थांबा ना रोशनीश बाबा, मग एक गोष्ट आहे का पहिले. शांताबाईची सून सविता केक आणला रिंकून, किती मस्त आणला आणि कापता कापताच पयाली. राजानी आला म्हणे. मला तर वाटते रोशनीचे बाबा सविताचं आणि राजाचं
काहीतरी भांडण झालं वाटते, नाही तर मग राजा घर सोडून गेला. असं काहीतरी झालं पण नक्की. तुम्हाला सांगतो, कुछ ना कुछ दाल में काला है, नाही तर पुरी दाल भी काली है. रोशनीचे बाबा, माझी गोष्ट खोटी नाही आहे. पाहिजा कधी तुम्ही. तुम्हाला सांगतो, मला ज्या वक्ती कुनमुन लागते ना मनांदी, ते गोष्ट खरीच होते. पण जाय बरं तू. शुभ शुभ सोच कोणाचं बी बुरं सोचू नको सविता. आणि तुला सांगतो, कोणाचं बुरं सोचलं ना, देव आपलंच बुरं करते. जाय, लय झाल्या गोष्टी करणं. ताटान वाढून तू पहिले, मला भूक लागली. होय बरं लवकर. तुम्ही आली असाल नाश्ता पाणी करून. नाश्ता पाणी चहाचा घोट नाही दिला, केक दिला माहिती जरा जरा हातावर. खान जा घरी. बायले कुठे गेले की गोष्टीच पाहिजेत. सविताबाई, ऐका सविताबाई. कोण आहे हो? मी जाणार सोन्याची माय. आहेस का घरी? ये ना घरांदी. नाही ते तर देवाला गु येशील. आता मोठी म्हणून राहिली घरी आहे काय, घरी आहे काय. सविताबाई, चलतं काय वावरांदी पराठी लावायले? ओ माय बाई, आता एवढ्या पासल्या पायरी चलतो काय हो? सकोन कोणी म्हटलं? सकोन आली असती मी. सविता, जा ना आता बी. जेवण खाऊन तर करायला जास. जाय, ताट वाढून घेतो मी हातानं. अजून कोणी अशी घेऊन जा. घेऊन जाय सोन्याची आई. नाही तर घरी मै लोल्या डोकसं खाते सविता. पण घे सोन्याची माय, कशी आहात माणसं. तुला सांगतो, कधी त्याच्या नळल्या लोक बी हात घातला, कोळलाच नाही ते बायको बद्दलचा. ती असू दे, चलतं काय? मजुरी संध्याकाळी देशील काय मग? चल देतो, फक्त भरभर लावजो बाय. गोष्टीनं पोट नको भरू. चल बाय, कशी बी मजुरी होते मला. जाऊन पाहू दे बरं. सविता झोपली काय? माय बाई, कुठे गेली हो सविता? सविता कुठे गेली हो? ओ सविता, बरं लेकरू नाही झोपेल. लेकरू घेऊन कुठे गेली हो माय? गेली राजाला पाहायला? काय होई माय, अजून नाही आली राजाजी. ना फोन नाही उचलून राहिली. कुठे गेली कुठे नाही, काही गमून नाही राहिलं मला. आई आई लवू नको ना, आई नको ना. काय करू हो जस, काय करू. सविता कुठे गेली सविता? नवऱ्याले उलचिक बी मी कदर नाही, उलचिक बी कदर नाही. लेकरं घेऊन वाटतंय तसे बायको की काहीच नाही. एवढा वाढदिवस झाला, जिंदगीत कधी वाढदिवस नाही केला. आता सासूनं केला. जरासं बी नाही वाटलं नवऱ्याले काही. माय बाई, का सविता बरी बसली की तू? राजाची वाट पाहत. हा बाई, राजाजी आल्याशिवाय मी जात नाही घरांदी. आई मला झोप नाही लागत घरांदी. सविता, असं म्हटल्यानंतर असते काय? चल उठ लवकर. आणि लेकराच्या झोपा खराब करतो काय? हे लेकराला घेऊन जा तुम्ही. मी इथेच बसतो. कामशेर गेला असेल तो. फोन ते उचलून आला तर फोन पडला असेल, कोणी मित्राने नेला असेल त्याला. काही सांगता येते का सविता? रोज रोज जातच नाही. एक दिवस गेला तर तू एवढे हाल करून राहिली जीवाचे. चल होय लवकर घरांदी. मी जागीचा, मी सांगतो तुला आला की तो. चल होय, झोपून राहिले लेकराला घेऊन. नाही आई, मला तुम्ही किती बी म्हणा, मी जात नाही आई. मॅटास काय सविता तू? कोण अशी करते तू लहान लेकरासारखी? चल होय, चल होय घरात. होई ओजस, चला बेटा घरात. आई नलू नको ना. आई नलू नको ना. नाही बेटा, नाही लढत मी ओजस, नाही लढत रे. तुमच्यासाठी नाही लढत मी. उठ ना सविता, मेला काय कोणी? तुला तर असं समजून राहिली घरांदी की कोणी मुर्दाच पडला कोणाचा, अशा टाईपची करून राहिली तू. चल होय घरांदी. दरी फैलून राहिली घरांदी. आमच्या बी झोपा खराब करून राहिली. आई तुम्हाला म्हणून राहिली काय मी, तुम्ही जाणार झोपेले. फोन लावून राहिली दोही दरवाजांती बसून. आणि सासूला झोपीन काय रात्री बेरात्री? चल चल हे घरात लवकर ये. आई तुमचं सगळं बरोबर आहे, म्हणून तुम्हाला काही वाटत नाही. मनीषाचं सगळं बरोबर आहे. महेश देवानं फक्त धिंगाणा केला सगळं. नवरा असा दिला मला. सविता आली काय? आई चल 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 आई. चल बोवी वजस. हा बाई आली. सविता तुझच बरोबर आहे. दिवसभर नवरा कुठे बी जाऊ, रात्रीनं घरी नाही आला ना, बैली लय चिंता वाटते. पण सविता माफ कर मला तू. मला तुला असं बोलाच लागते. मी जर अशी नाही बोलली ना
तू अजून लढू जीवाचा खकाना करून टाकशील सविता. मला सगळे अनुभव आहे सविता, काही तुले सांगा वाटत नाही मला. पण हा राजा कुठे गेला हे समजून नाही राहिलं. राजा आरामानं चालू गाडी. राणी तू बस फक्त. पाय आला कधी वाटत राजाचा फोन. सविता आपलीच बसली होती काळजी करत. हॅलो राजा. हॅलो शांताबाई बोलता काय? हो शांताबाई बोलतो मी. कोण? आता राजाचा फोन होय. तुम्ही कोण बोलता? मी के हॉस्पिटलमधून बोलतो. तुमच्या राजाचा ॲक्सिडेंट झाला, लवकर या तुम्ही दवाखान्यात. कधी कसं कधी कसं? तुम्ही फक्त हॉस्पिटलमध्ये या. आली मी. ठीक आहे ठेवा. अरे देवा कसं करू मी? राजा आता सुनबैलीने सांगत. अरे देवा मेली रे बापा. शांती कसं करतो आता तर लय अजब घटना झाली. चल आता चिंटेश बाबाला सांगतो मी. आता चिंटेश बाबा. अरे देवा राजाचा ॲक्सिडेंट झाला. काय करू देवा.